नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव आपल्या कायदा व्हिजन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत नवरा बायकोच्या भांडणात जन्माला आलेल्या बालकांचे अधिकार आणि त्यावर नवीन आलेले पंजाब हरियाणा कोर्टातील नवीन न्याय निर्णय आणि मला काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी शेवटी देणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। दोघा पती पत्नीमधील दोघांच्या भांडणाचे कान उघडणी करण्याचा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, असं म्हणतात की मुलं ही देवाघरची फुलं असतात, मुलं ही देवाचे रूप असतात। बच्चे मन के सच्चे, पण या उमलत्या फुलांची, लहानग्या मुलांची, लहानग्या बालकाची जर काळजी घेत नसतील, काळजी होत नसेल, योग्य संगोपन होत नसेल तर खूप दुःख होते। आजकाल काय चालू आहे, हे चाललंय काय? दोघा पती पत्नीच्या भांडणात मुलाचे काय? मित्रांनो, नवरा बायकोचे वादविवाद ठीक आहे, पण जन्माला आलेल्या आपत्याचं काय? मुलाचे हित कशात आहे? मुलाचा ताबा कुणाकडे असावा? पंजाब हरियाणा कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल देऊन वडिलांनाही भेटण्याचा, ताबा घेण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे। यामध्ये पत्नीने पतीवर आरोप केलेले आहेत की पतीने बाहेर जाऊन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, त्याच्या बाहेर लफडे आहे आणि पती हा केमिकलचे सेवन करतो, तो व्यसनाधीष्ट आहे, ड्रगचे ॲडिक्शन आहे, ज्याचा इलाज चालू आहे, त्याच्यासोबत कोणीही राहू नये कारण तो माणूस नसून जनावर आहे, असं ह्या केसमध्ये आरोप केलेला आहे। अशा ह्या केसमध्ये माननीय हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय, जो की व्यसनी आहे, ज्याला आपल्या स्वतःच्या मुलीला भेटण्याचा अधिकार नसावा, ही फार दुर्दैवी गोष्ट आहे। माननीय हायकोर्टाची ही सगळ्यात वाईट केस होती, पण वडिलांच्या बाजूने हायकोर्टाने मुलाचा ताबा देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला। काय वस्तुस्थिती आहे हे आपण समजून घेऊया। गोष्ट मुलाच्या हिताची आहे, त्याच्या कल्याणाची आहे, त्याच्या भविष्याची आहे। ही केस फॅमिली डिस्प्यूट असल्यामुळे ओपन केलेली नाही, XXX विरुद्ध XXX असे लिहिलेले आहे। ह्या केसमध्ये कन्सर्न पार्टीचे नाव हे लपून ठेवले जाते, ओपन केल्या जात नाही। पण असो, आपल्याला नावाशी काही घेणं देणं नाही, आपल्याला माननीय हायकोर्टाने दिलेले जजमेंट समजून घ्यायचे आहे। दोघांच्या भांडणामध्ये मुलाच्या हिताची गोष्ट विचारात घेतली जाते। अशा वेळी मुलाच्या वडिलांच्या व्यसनाधीष्टतेमुळे काहीच मिळणार नाही, मुलाचा ताबा मिळणार नाही असे वाटले होते, पण या उलट झाले। बघा, हरियाणा हायकोर्टाचे जजमेंट दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी त्याचा पिटिशन नंबर आहे 7808, सगळ्यात रिसेंट आणि सगळ्यात अलीकडची न्याय निर्णयाची केस आहे। या निर्णयात वडिलांच्या बाजूने निकाल लागलेला आहे। या केसमध्ये वडिलांची चाइल्ड कस्टडी म्हणजेच मुलांचा ताबा मिळावा यासाठी केस दाखल केली होती। सेक्शन 25 ऑफ गार्डियन अँड वॉर्डन ऍक्ट या कायद्यानुसार याआधी खालच्या कोर्टात बाळाला भेटण्यासाठी कोर्टाच्या परिसरात 1 तास भेट होऊ शकते अशी परवानगी न्यायालयाने दिली होती, तेही कोर्टाच्या दिलेल्या तारखेच्या दिवशी। कोर्टाने सांगितले की तुमची जी व्यसनाची सवय आहे, जिच्यामुळे तुम्हाला ताबा मिळणार नाही, फक्त भेटण्याचा अधिकार मिळतो। फक्त भेटण्याचा अधिकार, तोही फक्त आणि फक्त 1 तास, आणि तेही माननीय न्यायालयात दिलेल्या तारखेला तेही कोर्टाच्या परिसरात भेटण्याचा अधिकार आहे। पण बाळाचे वडील न घाबरता हायकोर्टात केस फाईल करतात। यामध्ये दोघांचे लग्न 2008 मध्ये झालेले आहे। संसार चांगला झाला आणि 2012 मध्ये बाळ झाले। आता हे सर्व चांगले झाले, पण दोघांचे वाद वाढत गेले, वाद इतके विकोपाला गेले की दोघांचा संसार होणार नाही। बाळ जे होते ते आईकडे गेले, वडील हे एकटे पडले, पण बाळाला भेटण्याचा अधिकार मिळाला पाहिजे होता, पण बाळाच्या आईने तो दिला नाही। पण मुलाचे हित, मुलाच्या भवितव्याचा विचार करून, भविष्याचा विचार करून मुलांचा इंटरेस्ट पाहावा लागतो। बाळाचे हित आणि बाळाचे कल्याण कुठे होऊ शकते याचा विचार व्हायला हवा। गार्डियन अँड वॉर्ड्स ऍक्ट ह्या कायद्याचा नेमका हेतू काय आहे? बाळाचा नैसर्गिक कन्फर्मंट काय आहे? बाळाचा शारीरिक कन्फर्ट काय आहे? बाळाचे आजचे वय काय आहे? ज्याची गरज काय आहे? बाळाचे व्यक्तिमत्व कोण चांगले बनवू शकतो? बाळाची अंडरस्टँडिंग आजची काय आहे? ह्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे, असे हायकोर्टाने आपल्या ओपिनियनमध्ये नमूद केले। मलाही असे वाटते की जो भी बाळाच्या कस्टडीसाठी, बाळाच्या ताब्यासाठी कोर्टात दावा आणला जातो, त्यावेळी पती किंवा पत्नी वादविवादातील आरोप प्रत्यारोप करतातच, पण तसे न करता मी बाळासाठी याआधी काय केलं, आता काय करत आहे आणि भविष्यात मुलाचे, बाळाचे हित काय करणार आहे, हे समोर माननीय न्यायालयासमोर आणणे गरजेचे आहे। कधी कधी आई बाळाला धाक देते, भीती घालते, वडिलांच्या विरोधात बोलायला सांगते, भाग पाडते, त्यामुळे बाळ घाबरते आणि वडिलांच्या विरुद्ध बोलते। पण त्याचे वय लहान असते, त्याला भविष्याची काय काळजी असणार? पण बाळाचे कल्याण कशात आहे, भविष्य कोण चांगले करू शकते याची दखल घेणे गरजेचे आहे। कधी कधी काय होते की बाळाची कस्टडी ही आईकडे आहे, परंतु तिने दुसरे लग्न करून सासरी गेली आहे आणि बाळांना आणि तिच्या बाळाला तिच्या माहेरी म्हणजेच
तिच्या आई वडिलाकडे ठेवले आहे आणि ती नांदायला गेली आहे, अशा परिस्थितीत बाळाचे भवितव्य काय होणार? मुळात आई आणि वडील या दोघांचेही तितकेच प्रेम जिव्हाळा मुलाला हवा असतो. अशा परिस्थितीत वडिलाकडून बाळ आईकडे घेतलेले आहे आणि तिच्याकडे ताबा आहे आणि ती वडिलाकडे पण नाही. आणि मग बाळाने काय तुमच्या दोघांचा काय गुन्हा केला? त्याला जन्मालाच का घातले? मला जन्माला घाला आणि वाऱ्यावर सोडा किंवा पैदा करा आणि सोडून द्या, अशी पत्रिका बाळाच्या आई वडिलांना दोघांनाही बाळाने दिलेल्या नव्हत्या. बाळाचे भवितव्य जाणून बुजून मुद्दामपणे अंधारात टाकू नका. आई वडिलांचे संपूर्ण आयुष्य आणि संपूर्ण जीवन हे बाळासाठीच आहे. बाळाचे पालन पोषण, करिअर, भवितव्य घडवणे हे तुमचे कर्तव्य आहे. नवरा म्हणतो माझी पत्नी अशी आहे, बायको म्हणते माझा पती तसा आहे, असे आरोप प्रत्यारोप हे नेहमी होताना नेहमी आम्ही पाहत असतो, नेहमी दिसत असतात. असे आपण सर्वांना माहितच आहे. एखाद्या वेळी विशेषतः पत्नी किंवा पती विशेषतः म्युच्युअल अंडरस्टँडिंगने डायव्हर्समध्ये संमतीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या पिटिशनमध्ये किंवा तडजोड पत्रात पती किंवा पत्नी असे लिहितात की बाळा कस्टडी, बाळाचा ताबा हा वडिलांकडे राहील असा उल्लेख करतात किंवा आईकडे राहील. तर असा उल्लेख करू नका. जरी तसा केला असेल, तसे लिहिले असेल तर त्याला चॅलेंज जरूर करा. आपण हे दस्तावेज इंडियन एव्हिडन्स ऍक्ट या कायद्याच्या कलम 17 अन्वये त्रासदायक जाते. पण या पिटिशनमध्ये तसे लिहिलेले नव्हते. तरीही माझ्याकडे मुलाचा ताबा नाही ह्या पिटिशनमध्ये सगळ्यात मोठा आरोप पित्यावर आहे. कारण तो ऍडिक्ट आहे, तो व्यसनी आहे, त्याच्यावर इलाज चालू आहे. तर कोर्टाने सांगितले की मे बी मेन और वुमन बॅड कॅरेक्टर फॉर समवन, इव्हन समवन सोसायटी, बट दे इज नॉट फॉर डॉटर और सन. माननीय हायकोर्ट असे सांगते की एका बाळाची एक उमेद असते की बापाने मुलावर लक्ष द्यावे, बापाची खुशी जी आहे, बाळाची खुशी आहे ती लक्षात घ्यावी. पण बाप आपल्या कामात व्यस्त असतो, त्यामुळे त्याची इच्छा असून देखील आई इतके लक्ष तो देऊ शकत नाही. पुढे न्यायालय असेही गाईडलाईन करते की जर बाळाची कस्टडी आईकडे दिली तर नेहमी बाळाचे मन बापासाठी तरसेल व बापाचे मन बाळासाठी तरसेल. हे कोणीही नाकारू शकत नाही. हे आईचे पण असेच आहे. मुलीसाठी पण व मुलासाठी पण बाप हा हिरो आहे व हिरोच राहणार. सांगायचे हेच आहे की जर बाळाची कस्टडी जर आईकडे असेल तर बाळाचे कल्याण, बाळाचे हित आहे. त्याच्या जीवनात वडिलाचेही तेवढेच हित आहे, तेवढेच महत्वाचे स्थान आहे. बाळ आईकडे आहे, बऱ्याच काळापासून आईकडे आहे. पण जर कोर्टात बाळाला भेटण्यासाठी महिन्यापासून 4 वेळा भेटण्याची ऑर्डर करून देखील 2 तास भेटण्याची मुभा दिली आणि तशी ऑर्डर करून देखील कधी कधी आई आपल्या ताब्यात असलेल्या मुलाला 2 तास न भेटू देता बाळाच्या विरोधात भडकवीत असेल तर तो चांगले नाही. त्याला धमकीत असेल, वडिलांच्या विरोधात बाळाच्या मनात तिरस्कार निर्माण करत असेल, त्याच्यावर बळजबरी जबरदस्ती करत असेल, बाळाला वडिलांना भेटण्यासाठी मना करत असेल तर अशा प्रसंगी माननीय कोर्टाने सांगितले की बाळाला भडकवीत असतानाचा किंवा बाळाच्या मनात वडिलाविषयी तिरस्कार निर्माण करत असताना व्हिडिओ फुटेज जमा करून कोर्टात सादर करणे, जेणेकरून सत्यता बाहेर आणता येईल. यातून वडिलांचे असलेले अधिकार हे माननीय न्यायालयात सिद्ध करणे गरजेचे आहे असे मला दिसते. सर्वसामान्यपणे लक्षात घ्या की मुलाचा ताबा, मुलाचे हित पाहून आईकडे, वडिलाकडे असावा. परंतु जर आई वडिलांना सोडून पत्नीने दुसरे लग्न करून सासरी जाणार असेल तर बाळाची कस्टडी ही वडिलाकडे कधीही असलेली बरी. तसेच बाळ हे 5 वर्षाचे झाल्यावर त्याची कस्टडी, त्याचेही भवितव्य लक्षात घेता हिताचा, कल्याणाचा विचार करून हित त्याचे कोण जास्त चांगले करू शकते ह्या ग्राउंडच्या आधारे वडिलांकडे बाळाचा ताबा देता येतो. जर वडील चांगले असतील तर असे वाटत असेल वडिलाकडे बाळाची कस्टडी देता येते, असे हायकोर्टाने गाईडलाईन दिले आहे. नेमके या केसमध्ये वडिलांकडे मुलाचा ताबा दिलेला आहे, विशेषतः मुलीचा ताबा दिलेला आहे. आता मला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देतोय. प्रश्न असा विचारला होता, जर आईला ताबा मिळाला असेल तर वडिलांना असं वाटत असते की मुलाचे संगोपन नीट करू शकत नाही, त्याच्यापुढे कोणता पर्याय आहे? तर ऐका, अशा परिस्थितीत वडिलांना न्यायालयात हे सिद्ध करावे लागेल की मूल हे आईच्या ताब्यात आहे आणि ते मुलाच्या विकासासाठी चांगले नाही. मुलाला योग्य पालन पोषण, मुलांना योग्य आहार, योग्य जेवण मिळत नाही, योग्य शिक्षण मिळत नाही, हे कोर्टामध्ये माननीय न्यायालयात सिद्ध करावे लागेल. त्याशिवाय बालकाचा मानसिक विकास बिघडत असल्याचे सिद्ध होणारे दुसरे कोणतेही कारण असेल तर माननीय न्यायालयात तसं ताबा दाखल करून तसा आदेश करून घेता येतो. अजून दुसरा एक प्रश्न विचारला होता, कधी कधी काय होतं, वडीलही असे अडिक्ट असतात आणि आई पण दुसरे लग्न करून जाते. तर मग अशा परिस्थितीत दोघांनी पालकांनी आपल्या मुलासाठी ताबा घेण्यासाठी नकार दिला तर मग काय?
तर अशा परिस्थितीत थर्ड पार्टी कस्टडी किंवा कायदेशीर संयुक्त कस्टडीला न्यायालयाने परवानगी दिली आहे. तृतीय पक्षाचा ताबा मुलाच्या आजी आजोबासोबत राहू शकतो. जर त्या लोकांनी ही जबाबदारी घ्यायची नसेल असे जर सांगितले असेल तर दोन्ही बाजूचा व जवळच्या नातेवाईकांना ताबा देता येईल. कायदेशीर कोठडीत न्यायालयीन कस्टोडियनची नियुक्ती केली जाते आणि पालकाची नियुक्ती करण्याबाबतचा मुलाचा ताबा त्याच्याकडे सोपवू शकते. मुलाच्या आई वडिलांकडून मुलांना भेटण्याचा अधिकार यातून हिरावून घेतला जातो. न्यायालय मुलाचा खर्च दोघांचाही समान रीतीने वाटून देते, जेणेकरून मुलाची आर्थिक मदत चालू राहते. पण ह्या परिस्थितीत वेळ वाया घालवण्यापेक्षा पती पत्नीने आपल्या मुलासाठी वेगळे होऊ नये, वाद विवाद होऊ नये, मुलांचे करिअर घडवण्यासाठी लक्ष द्यावे हीच विनंती असेल. तर मित्रांनी जर ह्या व्हिडिओतील एक एक शब्द मन लावून ऐकला असेल आणि संपूर्ण मन लावून ऐकल्यानंतर या व्हिडिओमधून तुम्हाला जरासही बाळाच्या भवितव्याबाबतची, बाळाच्या हिताची माहिती थोडी जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.